प्रत्येक पनीर सारखं नसतं. शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा. गोकुळ मलाई पनीर हे शुद्ध दुधापासून तयार केलेले आहे. त्यामुळे त्यात नैसर्गिक दुधातील फॅट, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते. काही पनीर वनस्पतीजन्य तेल, स्टार्च किंवा इतर घटकांपासून तयार केलेले असू शकते. म्हणून ग्राहक म्हणून जागरूक व्हा आणि पनीर घेताना गोकुळच मागा. शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद. आजच घरी आणा गोकुळ मलाई पनीर. देवा सागरेश्वरा धंद्यात बरकत दे, यश दे, खवळलेल्या दर्याला शांत हो असं साकडं घालत व्यापारी मच्छीमार बांधवांनी सागरात श्रीफळ अर्पण करत मोठ्या उत्साहात मालवणचा ऐतिहासिक परंपरा लाभलेला नारळी पौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा केला. शिवकालीन परंपरेनुसार मालवणची ऐतिहासिक नारळी पौर्णिमा बंदर जेटी इथं साजरी करण्यात आली. मच्छीमारांसह व्यापारी नागरिकांनी दर्याराजाला श्रीफळ अर्पण करून 2.5 महिने खवळलेल्या समुद्राला शांत होण्याचं साकडं घातलं. दुपारी 3:30 वाजता बाजारपेठेतील हनुमान मंदिरात व्यापारी संघाच्या वतीनं श्रीफळ ठेवून मालवणच्या भरभराटीसाठी साकडं घालण्यात आलं. त्यानंतर व्यापारी संघाचा सोन्याचा मुलामा लावलेला नारळ वाजत गाजत मिरवणुकीने हनुमान मंदिर ते बंदर जेटी येथे नेण्यात आला. ढोल ताशांच्या गजरात या मिरवणुकीत पारंपरिक वेशभूषेत ही मिरवणूक पार पडली. आमदार निलेश राणे यांच्या हस्ते या नारळाचं समुद्रकिनारी पूजन करण्यात आलं. यावेळी व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर, दत्ता सामंत, अशोक सावंत, नाना पारकर, बाळू अंधारी, विजय केनवडेकर यांसह तमाम मालवणवासी उपस्थित होते. सायंकाळी 4:15 वाजण्याच्या सुमारास सिंधुदुर्ग किल्ल्यावरील रहिवाशांनी सोन्याचा मुलामा लावलेले श्रीफळ समुद्राला अर्पण करण्यात आलं. त्यानंतर मालवण व्यापारी संघाच्या वतीने श्रीफळाची विधिवत पूजा करून आमदार निलेश राणे, व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर यांसह समस्त मालवणवासियांनी सागराला श्रीफळ अर्पण केलं. माजी आमदार वैभव नाईक यांनी सागराला श्रीफळ अर्पण केलं. मालवणवासियांनी समुद्रात अर्पण करण्यात आलेले नारळ जमा करण्यासाठी युवकांची समुद्रात एकच पळापळ पाहायला मिळाली. ठिकठिकाणी नारळ लढवण्याचा आनंद लुटला जात होता. गेले काही दिवस मालवणात अनेक ठिकाणी बच्चे कंपनीसह सारेजण नारळ लढण्याचा आनंद लुटत होते. आजही बंदर जेटी इथं नारळ लढण्यासाठी सर्वांनी गर्दी केली होती. यावेळी अनेक राजकीय पक्षांकडून नारळ लढवण्याच्या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. महिलांनी उत्स्फूर्तपणे या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. मत्स्यहंगामाला सुरुवात होते. आजपासून मत्स्यहंगाम सुरू होणे, कशा पद्धतीने मच्छीमार बांधवांना शुभेच्छा देणार? दरवर्षी आम्ही इकडे नारळी पौर्णिमेच्या सणाला येत असतो. आज आमच्या मच्छीमार बांधवांसाठी फार मोठा सण. किनारपट्टीवर आपण बघत असाल वेगवेगळे कार्यक्रम हे दरवर्षी होतात, उत्स्फूर्त होतात, मोठ्या उत्साहात होतात आणि समुद्राची पूजा केली जाते. आणि आज त्याच प्रथेनुसार आज इथे पूजा झाली. समुद्रामध्ये नारळ सोडण्यात आला आणि हा जो सीझन आहे तो मच्छीमारांसाठी चांगला जावा, समुद्र शांत राहावा आणि त्यांना त्यांच्या त्या उदरनिर्वाहासाठी कसली अडचण येऊ नये याच्यासाठी आज दरवर्षीप्रमाणे इथे पूजा करण्यात आली. आणि नारळी पौर्णिमा सण हा दरवर्षीप्रमाणे फार उत्साहात इथे आज साजरा करण्यात येतो आहे.